आपण प्रतिक्रिया ऐकल्या। आता आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे माझ्यासोबत आहेत आणि ज्योत्स्ना गंगणे ह्या मोर्चाच्या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कशा पद्धतीने त्या ठिकाणची स्थिती आहे। ज्योत्स्ना, आत्ताची स्थिती काय आहे? मोर्चाला साधारणतः कधीपर्यंत सुरुवात होईल? एकच वेळ देण्यात आलेली आहे मोर्चा सुरुवात होण्याची, मात्र 1 पर्यंत हा मोर्चा सुरू होईल का? कारण अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जे इतर ठिकाणाहून निघालेत ते सुद्धा पोहोचायचे आहेत। राज ठाकरे हे ऑलरेडी पोहोचलेले आहेत। अगदी बरोबर आहे। मोर्चाची वेळ जी आहे ती दुपारी 1 ते 4 आहे आणि सध्या आपण आलो आहोत मुंबईच्या CST या परिसरामध्ये, जिथे या मोर्चाची सांगता होणार आहे। आणि आपल्याला मागे आपण बघतो की मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण काही शिवसैनिकांशी बोलणार आहोत। ताई, काय सांगाल की आज तुम्ही इथे जमलेला आहात? खोटी मतदार यादी, अनेक घोळ, अनेक पुरावे जे आहेत ते पुरावे सकट महाविकास आघाडीचे नेते असो की शिवसेनेचे नेते असो, मनसेचे नेत्यांनी समोर आणलेले आहे। नेमकी आता तुमची मागणी काय आहे मोर्चाद्वारे? नेमकी आमची एवढीच मागणी आहे की जे खोटं आहे ते आता आम्हाला दाखवणं फार गरजेचं आहे। आम्ही आता जर शांत बसलो तर हे परत तसंच बोगस मतदान करून परत आम्हाला पाडण्याचं त्यांनी जे काय ठरवलेलं आहे ते आता आम्ही करायला देणार नाही त्यांना। ह्याच्यासाठी आम्ही आता रस्त्यावरती उतरलो आहोत की आता आम्ही काय आहोत ते आता आम्हाला दाखवण्याचं फार गरज आहे, कारण आम्ही खूप शांतपणे घेतलो ना। पण निवडणूक आयोग, दादा काय सांगाल? तरुण मुलं सुद्धा इथे आलेत, दादा काय सांगाल की मतदार यादीचा घोळ मान्य करायला निवडणूक आयोग जी आहे ती तयार नाहीये? उलट अनेक तरुण नेत्यांनी ज्यावेळेस प्रेझेंटेशन दिलं तर रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांवरती जे आहे ते गुन्हे दाखल केले जातात। हे सरकार पहिली गोष्ट असं आहे की मराठी माणसांच्या विरोधात आहे। प्रत्येक गोष्ट मराठी माणसाला कोणती दिली जात नाही, मग ते नोकऱ्या असू दे, काही असू दे, पण हे सरकार फक्त बाहेरच्या लोकांवरती आहे। अडाणी, धीरूभाई म्हणजे मुकेश अंबानी या लोकांवरती आहे। ते मराठी माणसाला काही इकडे व्हॅल्यू ना ते काही नाही। काय सांगाल? अनेक पुरावे समोर आलेले आहेत, मात्र निवडणूक आयोग जे आहे ते मान्य करत नाहीये। निवडणूक आयोगाने जे आहे ते सांगितलं की घोळ मतदार यादीचा असेल तर आम्ही सुधरू, पण इतक्या मोठ्या प्रकारचे आरोप जे आहेत ते मान्य करायला तयार नाही। मान्य करायला तयार नाहीत म्हणजे काय? ते मराठीच्या लोकांच्या ऑपोजिटच आहेत खूप, आणि ते आमच्या नोकऱ्या बिकऱ्या वगैरे काहीच होत नाही आहे इकडे सध्या तरी, आणि ते आम्हाला ते पटतच नाही आहे। यावेळी आम्ही त्यांना पुरेपूर्ण पुरणार आहेत असं। जय महाराष्ट्र। काय सांगा? मशीनच्या जोरावर ते पुन्हा येईन म्हणत होते, पण ते सत्य ठरलं। मशीनच्या जोरावर 4च्या पार करेल, 4च्या पार तर झालेच नाही, पण पुन्हा येईन ते तर झालं, पण मशीनच्या जोरावर झालं। मला असं वाटतं मशीनच्या जोरावर पुन्हा येऊन हो सत्य आहे, पण हे खरं आहे ना। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती पडलं, मग महाराष्ट्राचा झोल झालेला आहे। आदित्य साहेबांनी पूर्ण झोल वोटिंगचा झोल आहे तो काढला, म्हणतो घाबरता का? मग या ना, मग आमने सामने लढा, बॅलेन्स पेपरवर घ्या। मग चला महानगरपालिका होऊन जाऊ द्या, मग बॅलेन्स पेपरवर घ्या, तुम्हाला दूधच्या दूध, पाणीचं पाणी कळेल। मग का नाही घेत बॅलेन्स पेपरवर? त्यांना मशीनच्या जोरावरच घ्यायचे।